महागाईच्या झटक्याने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारनं दिलासा देणारा संदेश दिलाय। जीएसटी रचनेतील गुंतागुंत दूर करत केवळ 2 कर स्लॅब 5% आणि 18% अशी सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातून या दिवाळी गिफ्टची घोषणा केली आणि 21 ऑगस्टला गटमंत्र्यांनी त्याला मंजुरी देत या निर्णयाला अधिकृत स्वरूप दिले। हा निर्णय केवळ कर व्यवस्था सुलभ करणारा नाही तर थेट ग्राहकांच्या खिशाला दिलासा देणार आहे। 12% कर असलेल्या जवळपास सर्व वस्तू आता 5% येणार आहेत, तर 28% कर असलेल्या वस्तूपैकी बहुतांशी 18% येणार आहेत। कपडे, शूज, स्टेशनरी, अन्नधान्याची प्रक्रिया केलेली उत्पादने, घरगुती उपकरणे स्वस्त होतील। तसेच वाहने, सिमेंट, इलेक्ट्रॉनिक्स, बांधकाम साहित्य याचे दरही कमी होणार आहेत। परिणामी मध्यमवर्गीयांना दिलासा, तसेच ऑटोमोबाईल आणि रिअल इस्टेट क्षेत्राला उभारी मिळण्याची शक्यता आहे। मात्र या निर्णयामागे फक्त अर्थकारण आहे का की राजकारणाचा अजेंडा अधिक ठळक आहे, हा प्रश्न उभा राहतोय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा पाऊल उचलला गेलाय का, अशी शंकाही इथे उपस्थित होणं साहजिकच आहे। शिवाय आरोग्य विमा आणि जीवन विम्यावरून जीएसटी माफीची चर्चा आहे। जर ती अंमलात आली तर सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल, पण यातून सरकारला तब्बल 9,700 कोटी रुपयाचा महसुली तोटा सहन करावा लागू शकतोय। महसुली संतुलन आणि दिलासा यातला समन्वय कसा साधला जाईल याकडे सर्वांचं लक्ष लागले। खरं तर कर रचनेचा साधेपणा ही दीर्घकाळापासूनची मागणी होती, आता ती साधेपणाकडे वाटचाल करते। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पण या सुधारणामुळे महागाईवर खरोखरच अंकुश बसेल का की फक्त निवडक क्षेत्रांना याचा लाभ होईल, याचा अंदाज पुढील काही महिन्यातच येईल। ग्राहकांसाठी हा दिलासा निश्चितच महत्त्वाचा आहे, पण खरी कसोटी हीच, महागाईवर सरकार किती प्रमाणात नियंत्रण ठेवू शकते आणि सुधारणाचा लाभ खरोखरच सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतोय का। तुमचं मत काय आहे? हा निर्णय जनतेसाठी दिलासा आहे की सरकारची निवडणूक पूर्व चाल? नक्की कमेंट करून कळवा। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा तारा न्यूज।